मोठी आणि महत्त्वाची बातमी आताच्या घडीची पाहत आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसेंचे दाऊदशी संबंध आहेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण आपनं खडसेंवर खळबळजनक आरोप केलेले आहेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मोबाईल फोनच्या कॉल लॉगमध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा नंबर असल्याचा धक्कादायक आरोप आपच्या नेत्या प्रीती मेमन यांनी केलेला आहे। एका हॅकरनं दाऊदचा कॉल लॉग काढला आणि त्या कॉल लॉगमध्ये दाऊदनं एकनाथ खडसेंना वारंवार फोन केल्याचं स्पष्ट होत आहे। मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली गेलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर खडसेंना वाचवत असल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केलेला आहे। खडसेंनी या प्रकरणामध्ये खुलासा करावा असं आवाहन सुद्धा प्रीती मेनन यांनी केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। आपनं खडसेंवर खळबळजनक आरोप केलेले आहेत। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहताय। दाऊदच्या नंबरवरून खडसेंना अनेक फोन आलेले आहेत। एका हॅकरनं दाऊदचा कॉल लॉग काढलेला आहे आणि त्या कॉल लॉगमध्ये दाऊदनं एकनाथ खडसेंना वारंवार फोन केल्याचं स्पष्ट होत आहे। मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत, पण जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर खडसेंना वाचवत असल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केलेला आहे। खडसेंनी या प्रकरणामध्ये खुलासा करावा असं आवाहन सुद्धा प्रीती मेनन यांनी केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मोबाईल फोनच्या कॉल लॉगमध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा नंबर असल्याचा धक्कादायक आरोप आपच्या नेत्या प्रीती मेमन यांनी केलेला आहे। एका हॅकरनं दाऊदचा कॉल लॉग काढला आणि त्या कॉल लॉगमध्ये दाऊदनं एकनाथ खडसेंना वारंवार फोन केल्याचं स्पष्ट होत आहे। मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर खडसेंना वाचवत असल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केलेला आहे। खडसेंनी या प्रकरणामध्ये खुलासा करावा असं आवाहन प्रीती मेनन यांनी केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। खडसेंच्या मागचं शुक्लकाष्ट काही संपण्याची नाव घेत नाहीये। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलेलं आहे 30 कोटींचं लाच प्रकरण, आणि आता अशा पद्धतीनं आपकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। मोठी आणि महत्त्वाची बातमी आताच्या घडीची पाहताय। एकनाथ खडसेंचे दाऊदशी संबंध आहेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मोबाईल फोनच्या कॉल लॉगमध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा नंबर असल्याचा धक्कादायक आरोप आपच्या नेत्या प्रीती मेमन यांनी केलेला आहे। एका हॅकरनं दाऊदचा कॉल लॉग काढला आणि त्या कॉल लॉगमध्ये दाऊदनं एकनाथ खडसेंना वारंवार फोन केल्याचं स्पष्ट होत आहे। मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा या प्रकरणाची तक्रार केली, पण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर खडसेंना वाचवत असल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केलेला आहे। खडसेंनी या प्रकरणामध्ये खुलासा करावा असं आवाहन सुद्धा आपच्या प्रीती मेनन यांनी केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। आपने खडसेंवर खळबळजनक आरोप केलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मोबाईल फोनच्या कॉल लॉगमध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा नंबर असल्याचा धक्कादायक आरोप आपच्या नेत्या प्रीती मेमन यांनी केलेला आहे। एका हॅकरनं दाऊदचा कॉल लॉग काढला आणि त्या कॉल लॉगमध्ये दाऊदनं एकनाथ खडसेंना वारंवार फोन केल्याचं स्पष्ट होत आहे। मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची चौकशी जी आहे ती प्रकरणाची तक्रार केली गेली। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत, मात्र खडसेंनी या प्रकरणामध्ये खुलासा करावा असं आवाहन आपल्या सोबत गुलाबराव पाटील आहेत। पाटील साहेब, आता पाहताय आपण खडसेंचे आता दाऊदशी संबंध आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण दाऊद इब्राहिम चे कॉल लॉग जे आहेत ते काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिमने वारंवार खडसेंना फोन केल्याचा आरोप जो आहे तो आपकडून करण्यात आलाय। नाही, मी तर आता प्रवासात आहे, पण जर असा आरोप केला गेला असेल आणि त्याच्या बाबतीमध्ये जर दाखवलं गेलं असेल तर निश्चितपणाने या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। ते एकनाथराव खडसे असो, अन्यथा या देशातला कुठलाही नागरिक असो, जर तो दाऊद इब्राहिमशी बोलत असेल तर त्याच्यावर तात्काळ त्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे, या विचाराचा मी कार्यकर्ता आहे। पाटील साहेब, मात्र या ठिकाणी जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर खडसेंना वाचवत असल्याचा आरोप प्रीती मेनन यांनी केलेला आहे, कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे आपने की या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केलेली होती, त्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले होते, मात्र जळगावचे एसपी खडसेंना वाचवतायत। जळगावचे एसपी खडसेंना वाचवता किंवा नाही वाचवता हा विषय जरी पुढचा असला तरी त्यांनी केलेला जो आरोप आहे आणि त्या आरोपामध्ये जर सत्य आढळत असेल तर एसपी असेल किंवा कोणी असेल किंवा मंत्री असेल, शेवटी देशाच्या मुळावर बसलेले जे दाऊद इब्राहिम आहेत ते जर एखाद्या मंत्र्याशी बोलत असतील
आणि त्या बाबतीमध्ये जर कोणी प्रूफ देत असेल तर तात्काळ अशा माणसांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. एसपी असो अन्यथा पोलीस महासंचालक असो, जर तो त्याला मदत करत असेल तर जेवढा मंत्री महोदयांचा कॉल हा सिरियस विषय आहे तेवढंच पोलीस डिपार्टमेंट मधला कुठलाही अधिकारी या गोष्टीला जर पाठीशी घालत असेल तर तोही तेवढाच जबाबदार आहे. नक्कीच पाटील साहेब माझे सहकारी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे या हॅकरने दावा केलेला आहे की मेहजबीन शेख जी दाऊदची पत्नी आहे त्याच्या लँडलाईन वरनं एकनाथ खडसेंच्या मोबाईल नंबरवरती सारखा फोन केला गेला, अनेक फोन कॉल्स आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः राज्य सरकारला जे आहे ते चौकशीची मागणी कराल का? कारण तुम्ही सत्ताधारी पक्षाचे नेते आहात. बौद्ध वृषाली गुलाबराव पाटील यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र एक मोठा आरोप याला म्हटला जाऊ शकतो. आपने थेट आरोप केलेला आहे राज्याचे वरिष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरती. एकनाथ खडसेंचे दाऊदशी संबंध आहेत आणि एकनाथ खडसे यांच्या मोबाईल नंबरवरती अनेक वेळेला दाऊदच्या कराचीच्या लँडलाईन नंबरवरनं फोन केले गेले, अशा प्रकारचा दावा या ठिकाणी आपने केलेला आहे. प्रीती मेनन शर्मा आपल्यासोबत स्वतः आपच्या नेत्या उपस्थित आहेत. प्रीतीजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक मोठा आरोप तुम्ही करताय. राज्याचे वरिष्ठ मंत्री आहेत एकनाथ खडसे, त्यांचे दाऊदशी संबंध आहेत, अशा प्रकारचा दावा आहे तुमचा हॅकरने काढलेल्या माहितीनुसार. हे दावा माझा नाही आहे, हे दावा मीडियामध्ये आला आहे. आधी आम्ही दिव्य भास्करची न्यूज घेऊन आम्ही पुढे गेलो आणि आम्ही सीएमला सांगितलं की जर इतकं मोठं दावा मीडियाने केला आहे, एका हॅकरनी केला आहे, तर त्याची इन्क्वायरी कशाला झाली नाही. जेव्हा आम्ही सीएमला भेटलो, सीएमनी मुंबई कमिशनरला इन्क्वायरी करायला सांगितलं. इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे. पण महत्त्वाचा मुद्दा हे आहे की एकनाथ खडसेने कबूल केलं आहे की हे नंबर त्यांचा आहे, पण ते म्हणतात की ते नंबर 2 वर्षापासून बंद आहे, स्विच ऑफ आहे, डिस्कनेक्टेड आहे, पण ते खरं नाही आहे. आज आम्ही ऑडिओ क्लिपिंग दाखवली आयडियाच्या IVRSची. तिकडे स्पष्ट म्हणतात की बिलिंग चालू आहे, बिलांची भुगतान सुद्धा करत आहात एकनाथ खडसे. त्यांच्याच घराच्या ॲड्रेसवर हा नंबर रजिस्टर्ड आहे. गेल्या महिन्याचं बिल होतं 683 रुपये, त्याच्या आधीच्या महिन्याचं अराउंड 400 रुपीज होतं, त्याच्या आधीच्या महिन्याचं अराउंड 1100 रुपीज होतं. तर जर त्यांचं ॲक्टिव्ह बिल आहे आणि बिलिंग चालू आहे, तर ते जे म्हणतात की 2 वर्षात ते फोन बंद होतं, ते सरासर खोटं आहे. आणि असं त्यांनी खोटं म्हटलं आहे तर त्यांना इमिडिएटली राजीनामा द्यावा. पण प्रीतीजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या हॅकरने तुम्हाला माहिती दिलेली आहे ती माहिती काय आहे नक्की? ही माहिती ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. ही माहिती जी तुमच्याकडे आहे ही माहिती काय आहे? दाऊदच्या घराच्या नंबरवरनं एकनाथ खडसेंच्या कोणत्या नंबरवरती हे जास्तीत जास्त कॉल केले गेलेले आहेत? कारण हा नंबर एकनाथ खडसेंचा, तुमचा असा दावा आहे की हा फ्रिक्वेंटली डायल नंबर्समध्ये. हे आहे बिल मेहजबीन शेखचं. इकडे मेहजबीन शेख जे दाऊद इब्राहिमची वाईफ आहे, त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, जे क्लिफ्टनचा त्यांचा पत्ता आहे, जे सगळ्यांना माहीत आहे, खूप चॅनल्सनी स्टिंग सुद्धा तिकडे केले आहे, तो ॲड्रेस त्यांचा बिल आहे ह्या नंबरवरचा. तर हे नंबर दाऊद इब्राहिमची वाईफचा आहे, त्यांचा घराचा नंबर आहे. त्याची पुष्टी हॅकरनी आम्हाला करून दाखवली बिल देऊन. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक पाकिस्तान टेलिकॉमची ईमेल दाखवली, ज्यात पाकिस्तान टेलिकॉमनी ईमेल पाठवली आहे मेहजबीन शेखला आणि त्यांचे 10 नंबर जे आहे फ्रिक्वेंटली डायल्ड नंबर, ते नंबर दाखवले आहे आणि त्या नंबरमध्ये एकनाथ खडसेंचा नंबर इकडे शामिल आहे. जर ह्या 10 नंबरमध्ये एकनाथ खडसेंचा नंबर शामिल आहे असं पाकिस्तान टेलिकॉम म्हणतं, तर हे इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे. 5 सप्टेंबरहून 5 एप्रिल 2016 पर्यंत आता गेल्या 6 महिन्यात ते कॉल झाले आहे. सगळे कॉल डिटेल्स काढावे लागेल आणि त्यांची पुष्टी करणं हे सरकारचा अर्जंट आणि इम्पॉर्टंट त्यांचं कर्तव्य आहे. पण प्रीतीजी, तुम्ही जो नंबर म्हणताय एकनाथ खडसेंचा नंबर असल्याचा, हा नंबर कोणता आहे आणि कोणत्या नंबरवरती सगळ्यात जास्त फोन कॉल केले गेलेले आहेत आणि कोणत्या नंबरवरून आले, ही काही माहिती तुम्ही देऊ शकाल का? नक्कीच मेननजी, आणि याच्यासोबतच आता तुमच्या जे नंबर आहे मी वाचून दाखवते. कृपया करून तुम्ही स्पष्टपणे ते समोर दाखवा, कारण आम्हाला ते झूम इन करून दाखवायचे. जे नंबर त्यांचा आहे ते इकडे दिला आहे. एकनाथ खडसेंचा नंबर आहे, तहसील मुक्ताईनगर, डिस्ट्रिक्ट जळगावचा, आणि ते नंबर इथे लिहिला आहे 9423073667. हे एकनाथ खडसेंचा नंबर आहे. त्यांची नेहमी बिल जनरेट होत आहात. हे डिटेल्स आम्हाला आयडियाहून भेटले, हॅकरला भेटले, हॅकरनी आम्हाला दिले. आणि हे जे मेननजी, तुम्ही जे पेपर दाखवतायत ना, ते कृपया करून जरा सरळ पकडून हे करा, कारण आम्हाला ते झूम इन करून दाखवायचे की नेमक्या याच्यामध्ये काय मेन्शन करण्यात आले आहे. फ्रिक्वेंटली डायल्ड नंबर्स आहे इकडे. हे फ्रिक्वेंटली डायल्ड नंबर मध्ये
तोच नंबर सामील आहे इकडे. एकनाथ खडसेंचा नंबर दाऊद इब्राहिमच्या घरातून डायल केलेल्या 10 मोस्ट फ्रिक्वेंटली डायल्ड इंटरनॅशनल नंबर्समध्ये सामील आहे असं तो हॅकर म्हणतो. त्यांनी हे काढून पुरावे दिले आहे आणि त्याची इन्क्वायरी होणे गरजेचं आहे, अर्जंट आहे, नॅशनल सिक्युरिटीचा मामला आहे. पण प्रीतीजी, तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलात, तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांशी यासोबत चर्चा केलेली आहे या विषयावरती. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासन दिलंय का या संपूर्ण मुद्द्यावरती? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे सिरियस ॲलिगेशन आहे आणि म्हणून त्यांनी मुंबई पोलीस कमिशनरला इन्व्हेस्टिगेशन करायला आदेश दिले आहे आणि ती इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली आहे. आता मुंबई कमिशनरनी मनीषला बोलवलं आहे आणि त्याच्याबरोबर त्यांचे टॉक्स चालू आहे. पण माझा प्रश्न हे आहे की जर ही इन्व्हेस्टिगेशन चालू असताना एकनाथ खडसे खोटं सांगतात की ते नंबर 2 वर्षापर्यंत बंद आहे, कुणी क्लोन करू शकतं, असे सगळे ते सांगतात, ते इन्व्हेस्टिगेशनला हॅम्पर करू शकतात. त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे, नाहीतर ते असेच क्लेम करून इन्व्हेस्टिगेशनला हॅम्पर करणार, इन्व्हेस्टिगेशनला इंटरफिअर करणार आणि एक फेअर इन्व्हेस्टिगेशन होऊ शकणार नाही. जळगावच्या एसपीनी आयडियाला लिहून कॉल लॉग्स मागितले आहे एकनाथ खडसेंचे. जळगावच्या एसपीचा इकडे काय संबंध आहे? त्यांचा काहीच संबंध नाही आहे. त्यांनी कशाला फोन केला? माझा प्रश्न हाच होता, कारण एकनाथ खडसे ज्या जळगावच्या एसपीचं लेटर म्हणतायत, ते लेटर जे आहे ते सध्या माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये कुठेच असं लिहिलेलं नाहीये की पाकिस्तानवरून फोन आला नाही. त्यांनी असं म्हटलं की इंटरनॅशनल कॉल सॅग्रिगेट केलेले नाहीयेत. तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी पोलीस प्रशासन जे आहे जळगावचं, ते एकनाथ खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न करते या संपूर्ण प्रकरणावरती? ॲब्सोल्युटली. जळगाव एसपीचा ह्यात काय कनेक्शन नाही, संबंध नाही. त्यांनी कशाला आयडियाला लिहिला आणि कॉल रेकॉर्ड्स मागवले, त्यांचा ह्यात काय संबंध नाही. मुंबई पोलिसने आता परवाच्या दिवशी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली आहे आणि जळगाव एसपीने आधीच आयडिया सेल्युलरला लिहून कॉल लॉग्स मागितले. कशाला? ते मला क्लिअरली असं वाटतं की त्यांनी एक अटेम्प्ट केला आहे कॉल लॉग्स फज करायला आणि लोकांना मूर्ख बनवायचा अटेम्प्ट आहे हे. पण आता आम्ही आयडियाचा स्पष्ट तुम्हाला IVRS दाखवलं आणि त्या IVRS मध्ये ते क्लिअर सांगतात की त्यांची बिलिंग चालू आहे, तो फोन चालू आहे आणि तो त्यांच्याच नामावर आहे. प्रीतीजी, आपल्याबरोबर रावसाहेब दानवे देखील उपस्थित आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष. रावसाहेब दानवेजी, एकनाथ खडसेंवरती एक मोठा खळबळजनक आणि गंभीर आरोप लावलेला आहे आपने की एकनाथ खडसेंचे दाऊदशी संबंध आहेत आणि मेहजबीन शेख यांच्या नावावरती जो नंबर रजिस्टर आहे त्या नंबरवरनं एकनाथ खडसेंना जास्तीत जास्त कॉल केले गेले. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचं काय स्पष्टीकरण आहे? त्यांनी आताच खुलासा केला की कॉल क्लोन करून त्याचा उपयोग केला असावा आणि माझा फोन चालू असताना दाऊदला एकही फोन माझ्याकडनं गेला नाही असाही खडसेंनी आता खुलासा केलेला आहे. परंतु खडसे हे आता मुंबई बाहेर बेंगलोरला गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा जो खुलासा जो त्यांनी दिला तोच त्यांचा पुरावा आहे. बाकी जर काही असलं त्यांच्या भेटीनंतर सांगता येईल. नाही, पण दानवेजी, पुरावा आहे असं कसं म्हणणार आपण? कारण एकनाथ खडसेंनी फक्त एवढं म्हटलंय की हा क्लोन केला गेला असावा. मात्र आपने जो दावा केलेला आहे फ्रिक्वेंट डायल नंबर मध्ये एकनाथ खडसेंचा नंबर येतो, या संपूर्ण प्रकरणाची सरकार चौकशी करणार आहे का आता? अशा प्रकारचे फोन क्लोनही केले जातात ना आणि त्यामुळं त्या म्हणतात ते खरं आहे आणि आम्ही म्हणतोय खोटं, असं आज म्हणता येणार नाही. नाही, म्हणूनच आपची मागणी आहे की याची चौकशी व्हावी. भाजप सध्या जे आहे ते सत्तेमध्ये आहे, एकनाथ खडसे वरिष्ठ मंत्री आहेत, चौकशीला सामोरं जाणार का? नक्कीच चौकशी जर झाली, त्यातून एकनाथ खडसेच्या या कॉलची जर चौकशी झाली तर मला याची खात्री आहे की एकनाथ खडसे त्याच्यातून सही सलामत बाहेर पडतील आणि चौकशीला तर सामोरं जावंच लागेल. चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतंय का एकनाथ खडसेंची? प्रश्न असा आहे की आरोप करणारलाच वाटतं चौकशी व्हावी आणि जे जे काही गुन्हे रजिस्टर होतात त्याच्या चौकशी होतातच. आता 2 दिवसापूर्वी त्यांच्या माणसाला पकडलं, चौकशी सुरूच आहे. म्हणजे या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी अशी तुमची मागणी आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणता की या प्रकरणाची चौकशी होऊ दे? ही मागणी आमची नाही आहे, आरोप करणाऱ्यांची मागणी की या प्रकरणाची चौकशी व्हावी. नाही, पण तुम्ही तयार आहात काय संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी? तुम्हाला वाटतं की खडसेंनी चौकशीला सामोरं जावं आणि जे काय आहे तथ्य बाहेर येईल? खडसेंवर केलेल्या आरोपाच्या चौकशीला खुद्द खडसेच तयार आहेत आणि चौकशी करायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. गुन्हेगाराची चौकशी झालीच पाहिजे, पण गुन्हा असेल तर चौकशी झाली पाहिजे ना. मात्र दानवे साहेब, या ठिकाणी आपकडून असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले, मात्र जळगावचे जे SP आहे ते या प्रकरणी खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आता हे कायदा आपलं काम करीन. कोणी कोणाला वाचवण्यासाठी कोणी कोणाला गुंतवण्यासाठी काही करत नाही.
कायदा आपला काम करेल. पण दानवेजी, ज्या प्रकारे आरोप लावण्यात आलेला आहे एकनाथ खडसेंवरती, राज्याचे वरिष्ठ मंत्री आहेत, कुठेतरी असं वाटतं की गंभीर आरोप आहे हा? मला असं वाटतं यापेक्षाही जास्त गंभीर आरोप कोणी करू शकतं, पण त्यामध्ये काही तथ्य आढळलं तरच त्याला गुन्हेगार म्हणता येईल ना. आरोप करणाऱ्याला काय, आरोप कोणी करू शकतं. नाही, ज्या प्रकारे या हॅकरने पाकिस्तानच्या टेलिफोन ऑपरेटरचे डिटेल्स काढलेले आहेत, मेहजबीन शेख ही दाऊदची बायको आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, आणि त्यांच्या कराचीतल्या घरातनं एकनाथ खडसेंच्या मोबाईलवरती टेलिफोन आल्याचे, कॉल आल्याचे जे आहे ते त्यांचा दावा आहे. गंभीर आरोप आहे का हा, असं तुम्हाला वाटतं? मी आपल्याला सांगितलंय की त्यांनी लावलेला आरोप हा गंभीर आरोप आहे, परंतु एकनाथ खडसेंनी आरोपाचा इन्कार केलेला आहे आणि क्लोन करून वापर केला अशी त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे. आणि आज ते मुंबई बाहेर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. आम्ही चर्चा करू आणि नंतर आपल्याला सांगू. दानवेजी, तुम्ही काही का आमच्यासोबत फोन लाईनवर उपस्थित राहा. आपल्याबरोबर प्रीती शर्मा मेमनी आहेत. प्रीतीजी, तुम्ही ऐकलं तर रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष फोनवरती होते. संपूर्ण प्रकरणामध्ये आपली चौकशीची मागणी केलेली आहे. आरोप जे आहेत त्याच्यावरती एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण आहे, त्यामुळे आता भाजप याच्यावरती काहीही बोलणार नाही असं जे आहे ते रावसाहेब दानवे म्हणतात. वो बोलने लायक रहे ही नहीं है, वो क्या बोलेंगे? अभी बोलने के लिए कोई बात बाकी है क्या? एकनाथ खड़से जी एक तरफ बोल रहे हैं कि 2 साल से बंद है, दूसरी तरफ मैंने आपको IVRS रिकॉर्डिंग दिखाई है आइडिया की, जिसमें साफ साफ बोला जा रहा है कि पिछले महीने तक बिलिंग हो रही है, इस महीने भी फोन एक्टिव है, फोन चालू है। अगर आइडिया बोल रहा है ओपनली कि फोन चालू है और वहां पे एकनाथ खड़से SP जलगांव की तरफ कोई कॉन्कॉक्टेड पेपर्स लाके बोल रहे हैं कि फोन बंद है, तो इन्वेस्टिगेशन तो होनी ही चाहिए। लेकिन सवाल ये उठता है कि इतने सीनियर मंत्री बार बार झूठ कैसे बोलते हैं? कभी कहते हैं मैं गजानन पाटिल को जानता हूं, कभी बोलते हैं मैं नहीं जानता हूं, कभी बोलते हैं मैं सागर चौधरी को नहीं जानता हूं, फिर बोलते हैं मैं जानता हूं। ये हमारे मिनिस्टर हैं, इसमें पूरे महाराष्ट्र को सर झुकाना पड़ता है शर्म से। इसलिए बहुत जरूरी है कि मुख्यमंत्री पहले उनकी डेजिग्नेशन लें और फिर इन्वेस्टिगेशन करें। दानवेजी, आपची मागणी आहे की एकनाथ खडसेंचा पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि नंतर चौकशी करावी. राजीनामे असे कोण आरोप केल्यानं राजीनामे ठरवत असते, त्यासाठी निवडून यावं लागतं, जनतेची सेवा करावी लागते, आणि जर एखाद्या कटघऱ्यात उभं राहायची पाळी आली आणि आरोप सिद्ध झाला तर राजीनामा द्यावा लागत असतो. मला असं वाटतं की याची चौकशी होणार आहे, आरोप त्यांनी केलेले आहेत, चौकशी जर सिद्ध झालं तर पुढचा प्रश्न निर्माण होईल. प्रीतीजी, तुम्ही ऐकलं तर रावसाहेब दानवे असं म्हणतात की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील. मात्र आपची जी आहे ती अजूनही मागणी आहे की एकनाथ खडसेंनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. ये वही बीजेपी है, ये वही एकनाथ खड़से हैं जो जब ऑपोजिशन में थे बोलते थे कि अगर कोई भी इंक्वायरी चल रही है तो पहले मिनिस्टर को रिजाइन करना चाहिए ताकि इन्वेस्टिगेशन ठीक से हो सके। आज हम भी वही मांग कर रहे हैं जो पहले बीजेपी करती थी कि अगर मिनिस्टर हैं, अगर वो रिजाइन नहीं करेंगे तो इन्वेस्टिगेशन कैसे होगी? हमने सागर चौधरी की सुसाइड केस में देखा कि वो इन्वेस्टिगेशन बिल्कुल फार्स बन के रह गई, उसमें कोई सच बाहर नहीं निकला। अगर ऐसा होगा तो फिर जरूरी है की पहिले मिनिस्टर रिझाईन करें ताकि फेअर इन्क्वायरी हो सके. तर आमची ही मागणी आहे की त्यांना इमिडिएटली काढावा, त्यांना त्यांची रेजिग्नेशन, त्यांचा राजीनामा घ्यावा उपस्थित आणि असाल तर तरच दानवेजी, इन्व्हेस्टिगेशन होणार. सगळ्यात महत्त्वाची एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, आधी इन्क्वायरीच्या आधी रिझाईन करा आणि मग इन्क्वायरी करा अशी जी आहे ती भाजप विरोधात असताना मागणी करायची, मग आता भाजप असं करणार का? दानवे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र मयांक, या ठिकाणी आपण वारंवार एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांचा फोन जो आहे तो स्विच ऑफ येतोय अशी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत बरोबर. पोहोचते. वृषाली, एकनाथ खडसे सध्या बँगलोरमध्ये आहेत. मात्र काही प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया एवढीच आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी केली जावी आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आपचे आरोप बिनबुडाचे आहेत, फोन क्लोन केला जाऊ शकतो अशा प्रकारचं जे आहे ते स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी त्यांच्या बाबतचा खुलासा दिलेला आहे. मात्र एक मोठा आणि गंभीर असा आरोप राज्याचे वरिष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरती लावण्यात आलेला आहे. मलिक आहेत आपल्यासोबत. मयांक, आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मलिक साहेब, ज्या पद्धतीने आता खडसेंवर आरोप करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? बहुधा नवाब मलिक यांच्याशी सुद्धा आपला संपर्क सध्या तुटलेला आहे. मात्र लवकरच आम्ही नवाब मलिक यांच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू. मात्र वृषाली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारचा आरोप लावण्यात आलेला आहे, आरोप लावण्यासाठी आपने काय आधार घेतलाय, तर आधार आहे एका हॅकरने पाकिस्तानच्या सेल्युलर कंपनीचा हॅक केलेला डाटा. काही दिवसापूर्वी जी आहे ती अशी माहिती समोर आली होती की काही भारतीय नंबर आहेत जे दाऊदच्या मोस्ट डायल लिस्टवरती आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मेहजबीन शेख ही दाऊदची बायको आहे आणि कराचीच्या क्लिफ्टन भागामध्ये ज्या ठिकाणी दाऊद राहतो त्याचा लँडलाईन नंबर हा मेहजबीन शेखच्या नावावरती रजिस्टर आहे आणि जे बिल जनरेट होतं त्या लँडलाईन नंबरचं ते मेहजबीन शेखच्या नावाने जनरेट होतं. त्यामुळे मेहजबीन शेखच्या लँडलाईन वरनं
जर फोन कॉल येत असेल तर हा थेट जो आहे तो आरोप आपचा आहे की कुठेतरी दाऊदशी संबंध आहेत आणि दाऊदचे फोन कॉल होते. प्रीती मेनन काय म्हणालेले आहेत या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये, तरी काय तो आपण ऐकूया. महजबीन शेख, जिनको जरीन के नाम से भी जाना जाता है, दाऊद इब्राहिम की वाइफ है. जो हैकर है उसने वो नंबर लिया और उन्होंने पाकिस्तान टेलीकम्युनिकेशंस कंपनी में हैक करके उनके बिल निकाल के दिखाए. उसने एक कॉल लॉग डिटेल्स हमें दिखाई. एक मेल भेजी गई महजबीन शेख के अकाउंट से पाकिस्तान टेलीकॉम को और पूछा गया कि मेरी जो पिछले 6 महीने की इंटरनेशनल कॉल्स हैं, फ्रीक्वेंटली यूज नंबर्स, उनकी लिस्ट भेजिए. और पाकिस्तान टेलीकॉम ने महजबीन शेख को एक मेल भेजी जिसमें ये 10 नंबर थे. एक था एक लंदन बेस्ड नंबर, 4 थे दुबई के नंबर जिनमें से एक उनकी बेटी का भी नंबर माना जाता है, और 5 इंडियन नंबर्स थे. फ्रीक्वेंटली डायल्ड बिटवीन 5 सितंबर 2015 टू 5 अप्रैल 2016. हाल ही में पिछले 8 महीनों में, लास्ट 6 महीनों में ये नंबर्स डायल किए गए. दिव्य भास्कर जो पेपर है वहां का, उसने उन नंबर्स को ट्रू कॉलर से आइडेंटिफाई करके सबके सामने एक नाम लिख दिया और जिनमें से एक जाना माना नाम था एकनाथ खड़से जी का. एग्जिबिट नंबर 5 देखेंगे, उसमें इन नंबर्स में एकनाथ खड़से जी का नंबर हाईलाइटेड है. इस नंबर पे दाऊद इब्राहिम के घर से जो उनका फोन नंबर है उस नंबर से कॉल्स गए हैं. इस नंबर से फोन गए हैं और ये इस नंबर पे फोन किए गए हैं, कई बार किए गए हैं. ये फ्रीक्वेंटली डायल्ड नंबर्स हैं. कुछ दिन पहले टीवी चैनल्स पे एकनाथ खड़से जी ने कबूल किया कि ये उनका नंबर है, लेकिन आज मैंने सुना है उन्होंने बोला कि ये उनका नंबर चालू ही नहीं है, ये नंबर बंद है. कि आईवीआरएस से खुद उनके लास्ट बिल की डिटेल्स हैं. 700 रुपए का भुगतान किया गया है, पेमेंट की गई है. आज एकनाथ खड़से जी बोल रहे हैं कि 2 साल से वो नंबर बंद है. जो 2 साल से नंबर बंद होता है उसकी बिलिंग नहीं होती है. ये बिल नंबर है, ये डिस्कनेक्टेड नंबर नहीं है, ये उनका वैलिड नंबर है. अगर हमारे स्टेट का रेवेन्यू मिनिस्टर झूठ बोलता है, अगर वो अपने प्रेस नोट में झूठ बोलते हैं, कैमरा पे झूठ बोलते हैं, तो हमारी ये मांग है कि उनका तुरंत इमीडिएटली रेजिग्नेशन आना चाहिए. उनको निकाल देना चाहिए उनके मंत्री पद से, क्योंकि वो झूठ बोल रहे हैं सरासर. आइडिया ने खुद, और ये हमने क्यों पता किया, अगर आप लोगों को पता है, आप में से कुछ को मिला भी होगा, एक बहुत ही क्यूरियस कल आइडिया का लेटर सर्कुलेट हो रहा था. आइडिया ने लेटर भेजा जलगांव के एसपी सुपेकर को कि आपने मांग रखी है कॉल डिटेल्स की, हम आपको कॉल डिटेल्स भेज रहे हैं. मैं जानना चाहती हूं जलगांव के एसपी सुपेकर ने क्यों आइडिया से पता करने की कोशिश की इसकी कॉल डिटेल्स. जलगांव में तो कोई इंक्वायरी नहीं चल रही है. चीफ मिनिस्टर ने मुंबई पुलिस कमिश्नर को इंक्वायरी करने बोला है. मुंबई पुलिस कमिश्नर ने बस एक दिन, आई थिंक परसों की तारीख को 19 को उन्होंने मनीष के साथ 2 घंटे बातचीत की. अगर मुंबई पुलिस ये जानकारी लेना चाहती है तो वो डायरेक्टली आइडिया से ले सकती है. आइडिया तो नेशनल कंपनी है. एसपी जलगांव ने ये इंक्वायरी शुरू होने से पहले, एसपी जलगांव का इसमें क्या लेना देना है. वृषाली, पाहिलं प्रीती शर्मा मेमनने जे आरोप लावले होते, आरोप जे आहेत ते अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप म्हणावे लागतील. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरती थेट आरोप आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश जे आहेत ते दावा केलेला आहे आपने की मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेले आहेत. आणि मुंबईचे पोलीस कमिशनर दत्तात्रय पडसलगीकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी देखील सुरुवात केलेली आहे. नक्कीच मयंक, जर या ठिकाणी आपण पाहिलं तर आता हे तर एक प्रकरण आहे आणि काही दिवसांपूर्वी 30 कोटींचं लाचेचं प्रकरण, म्हणजे आणखीन खडसेंचा पाय जो तो खोलात जाऊ शकतो. निश्चितच खडसेंचा पाय खोलात जाऊ शकतो. कारण ज्या प्रकारे 30 कोटींच्या लाचेचं प्रकरण जे आहे ते खडसेंच्या अंगावरती शेकता शेकता राहिलं. अजूनही खडसे जरी दावा करत असले की गजानन पाटीलचा माझ्याशी काही संबंध नाही, तरी अजूनही गजानन पाटीलची पूर्ती चौकशी झालेली नाहीये. चौकशीमध्ये आणखीनही काही तथ्य बाहेर येऊ शकतात. त्यामुळे 30 कोटी रुपयांच्या लाचेच्या प्रकरणामध्ये खडसेंचा पाय आणखीनच खोलात आहे आणि त्यात हा मोठा गंभीर आरोप. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे गेले काही दिवस खडसे सरकारला अडचणीत आणत होते. आपण पाहिलं की खडसेंच्या अनेक निर्णयामुळे
स्वतः मुख्यमंत्री अडचणीत आले होते आणि त्याच्यानंतर आता एकनाथ खडसेंवरती जे आहेत हे आरोप व्हायला लागलेले आहेत. एक शेवटची फक्त माहिती देतो वृषाली. 2 दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांना नीटच्या मुद्द्यावरती बोलायला गेले होते, तेव्हा आपल्या खात्रीला एक सूत्रांनी माहिती दिली आहे की पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एकनाथ खडसेंच्या या संपूर्ण मुद्द्यावर चर्चा झाली. काय चर्चा झाली, या चर्चेचा तपशील काय होता, मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत, पंतप्रधानांची तर या मुद्द्यावरती कोणीच बोलू शकत नाही. मात्र जी माहिती समोर येते, खडसेंच्या वरती ज्या प्रकारे आरोप करण्यात आलेले आहेत, ज्या प्रकारे खडसेंवरती एक वादग्रस्त कुठेतरी अडकतायत खडसे, या मुद्द्यावरती निश्चितच पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चा झालेली आहे. नक्कीच जी 2 दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण बैठक झाली त्याच्यामध्ये खडसेंना घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. मात्र मयांक, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जे 30 कोटींचं लाच प्रकरण ते सुद्धा आपण बाहेर काढलेलं होतं. अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आहे आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की येत्या काही दिवसांमध्ये खडसेंच्या विरोधातले आणखीन पुरावे ते जमा करतील आणि या संदर्भात खडसेंना पायउतार व्हावंच लागेल असं एक आव्हान जे आहे ते त्यावेळेला अंजली दमानिया यांनी दिलेलं होतं आणि आता हा एक मोठा आणि धक्कादायक खुलासा. मयांक, या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी धन्यवाद. या आपल्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.